हाय एव्हरीवन, नवीन एका व्लॉगमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर हा संडेचा व्लॉग आहे। संडे म्हणजेच क्लिनिंग डे असतो, तेच मी तुमच्यासोबत या व्लॉगमध्ये शेअर करणार आहे। तर संडे म्हणजे एकदम रिलॅक्स मॉर्निंग असते। सकाळी मी थोडंसं लेट उठते। उठल्यानंतर सगळ्यात आधी मी ना बेड बनवते। जर बेड नाही बनवला तर मला ना ते बेड असा अस्ताव्यस्त बघून पुढची कामे सुचत नाहीत, त्यामुळे हे सगळं आधी व्यवस्थित घडी करून घेते। त्यानंतर फ्रेश झाल्यावर आपला रेग्युलर सारखाच रुटीन असतो। ग्लासभर कोमट पाणी घेऊन त्यानंतर बाल्कनीत बसून निवांत असा चहा घेते, कारण यानंतर माहितीये संडे फक्त नावालाच असतो। हा दिवस घरच्या कामांमध्ये जातो पूर्ण। एका होम मेकरला कधीच रिटायरमेंट नसते आणि कधीच सुट्टी नसते। बाहेरची कामं झाली तर घरची असतात। चहा नंतर रोज तर काही मी नाश्त्याला बनवत नाही, पण संडेला आवडीचं नाश्त्याला बनवते। पोहे, उपमा किंवा शिरा असं या तिन्हीपैकी एखादं कुठलं तरी नाश्त्याला असतं। तर नाश्ता झाल्यानंतर हा रविवार होता, तर त्यामुळे रविवारची पूजा केली, आंघोळ वगैरे सगळं करून। आता या संडेला सगळी कामं उलटी झाली। पूजा असल्यामुळे अगोदर आंघोळ करून पूजा करून घेतली आणि त्यानंतर सगळी क्लिनिंगची कामं करायला घेतली। तर अशी साधी सिंपल अशी मी रविवारची पूजा करते आणि त्यानंतर मग फरशी वगैरे पुसली। हा मॉप ना खरंच एवढा युजफुल आहे ना, फरशी पण एवढी क्लीन निघते आणि कंटाळवाना सुद्धा, म्हणजे फरशी पुसताना असं कंटाळा आल्यासारखं पण फील होत आणि आपल्याला खूप हौस असते की घरात हे असावं ते असावं, पण जेवढ्या गोष्टी आपण वाढवतो ना तेवढाच वेळ त्याच्या क्लिनिंगला सुद्धा द्यावा लागतो। तर आता हे मिरर बरेच दिवस झालं मी क्लीन केले नव्हते, तर ते सुद्धा क्लीन करून घेतले व्यवस्थित। इंडोर प्लांटसाठी मी हा छोटासा टेबल घेतला होता, तर झाडाला पाणी टाकल्यामुळे ना त्याची माती थोडी खाली येते, तर हा पण घाण होतो, तर अधूनमधून यालाही क्लीन करत राहावं लागतं। त्यानंतर इंडोर प्लांट स्वच्छ क्लीन करून घेतले, कारण त्यांच्या पानावर बरीच अशी धूळ बसते, तर ते काही छान दिसत नाही, म्हणून त्यांना पण आठवड्यातून एकदा क्लीन करत असते। आणि इथे सध्या ना आमच्या इकडच्या साईडला नवीन सोसायटीचे बांधकाम चालूच आहे, त्यामुळे धूळ एवढी येते, तर हे ग्लासेस सुद्धा 8-15 दिवसातून क्लीन करावेच लागतात एकदा। दुपारपर्यंत एवढी सगळी क्लिनिंग केली आणि त्यानंतर घरच्यांसोबत दुपारी मस्त अशी थाळी एन्जॉय केली। चला तर या व्लॉगमध्ये एवढंच, बाय।